अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडलेला होता की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. तर आता आपण जाणून घेणार आहोत की भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण. भारताचे 11वे उपराष्ट्रपती राहिलेले भैरोसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. त्यांनी मार्च 1990 ते डिसेंबर 1992 दरम्यान मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर डिसेंबर 1993 ते डिसेंबर 1998 दरम्यान सुद्धा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री राहिले. त्याआधी ते जनता पक्षामधून जून 1977 ते फेब्रुवारी 1980 साली 3 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले. त्यांनी एकूणच भारतीय जनता पार्टीमधून जवळपास 8 वर्ष इतका कालावधी मुख्यमंत्रीपदी ते राहिलेत. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या यादीमध्ये ते 5व्या क्रमांकावर येतात. राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे या डिसेंबर 2013 ते 17 डिसेंबर 2018 हा 10 वर्ष 8 दिवस इतका कालावधी त्या मुख्यमंत्रीपदावर राहिलेला आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर येतात. स्वतंत्र भारताचे 14वे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षांपासून आजतागायत पंतप्रधानपदी विराजमान आहेत. त्यांनी यापूर्वी 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 असा 12 वर्ष 227 दिवसांचा कालखंड गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाहिलाय. ते भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानी येतात. तर डॉक्टर रमन सिंह हे छत्तीसगडचे 7 डिसेंबर 2003 ते 17 डिसेंबर 2018 हा 15 वर्ष 10 दिवसांचा कालखंड छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाहिलाय. डॉक्टर रमन सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या यादीमध्ये ते 2ऱ्या स्थानी येत आहेत. शिवराज सिंह चौहान 29 नोव्हेंबर 2005 ते 17 डिसेंबर 2018 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 17 वर्ष 268 दिवस त्यांनी आपला कार्यभार हा सांभाळलाय. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा प्रदीर्घ काळ त्यांनी कार्यभार आहे सांभाळणारे आहेत. शिवराज सिंह चौहान हे पहिले मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या यादीमध्ये पहिल्या स्थानी राहण्याचा त्यांचा बहुमान आहे हा त्यांच्या नावावर नोंदवला आहे. नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले. यापूर्वी 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्र राज्याचे 18वे मुख्यमंत्रीपदी त्यांनी विराजमान झाले होते. 2014 वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिलेले आणि त्यांनी आपली 5 वर्षाची कारकीर्द आहे पूर्ण केली. 2019 छुप्या पद्धतीनं सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. जून 2022 पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी आणि आता महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून बहुमान मिळवत त्यांच्या यशाचा आलेख हा वाढत चाललेला आहे. अशीच नवीनतम माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.